मागच्या सामन्यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे आणि त्याचा पारितोषिक म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर या सामन्यामध्ये जो जिंकेल तो संघ सेमीफायनलला पोहोचेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तर नितीन देसाई यांना कुणाल बोरकर साहेब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना नितीन देसाई यांचं. दादा यायचं आहे आपला पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. चांगली खेळी केली होती तुमचे पण. दादा माळगावकर साहेब यायचं आहे. अप्रतिम खेळी. तर मॅन ऑफ द मॅच नितीन देसाई देतील अमितला. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच जिंकून दिले आणि परत एकदा ते मॅच जिंकून देतील अशी आशा ठेवा. तर नितीन सर मॅन ऑफ द मॅचचा कॅच पकडलाय. कुठेही वाटत नाही की इंजर्ड आहेत ते. मंगेश साहेब मैदानात जाताना आजच्या दिवसात जे डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याच कृपेने आपल्याला पाहायला मिळते. हे स्टेज जो बनवला आहे त्यांच्याच सर्व सहकार्य मिळून हा स्टेज उभा केलेला आहे. डेकोरेटर मंगेश साहेब मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सजवायचं आपल्या धावसंख्येला मैदानात जाताना आणि गोलंदाजीसाठी. काय म्हणाल सर पुंडलिक साहेबांबद्दल? झेल जर पाहायला तुम्ही तर लाजवाब होता. नजर होती पूर्ण. पुंडलिक एक चाणक्य खेळाडू गोलंदाज आहे. त्याने बरेच मॅचेस जिंकून दिल्यात युनायटेडला बॉलिंगच्या जीवावर. आणि आज पण जरी इंजुरी असेल दोन्ही पायाचे लिगामेंट हे झालेत, ऑपरेशन झाले त्याचे लिगामेंटचे, तरी पण तो बघा बॉलिंग टप्प्यावर टाकतोय. नाही ते बॉलिंग तर करतात पण तो फॉलो थ्रू मध्ये जाऊन जो कॅच पकडलाय तो लाजवाब होता सर. ते मॅच असेल तर ते पूर्णपणे झोकून देतात. 100% ते मॅच साठी देतात. पुंडलिक ज्या संघामध्ये खेळतात तर तो संघ कसा जिंकेल हा त्यांचा एम असतो. आणि तो कुठच्याही संघात ते खेळू द्या, म्हणजे युनायटेडच्या कुठल्याही मॅच मध्ये असेल तर 100% ते गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये देतात. निश्चितच सर ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली त्याच प्रकारची गोलंदाजी आताही या दुसऱ्या मॅच मध्ये सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. एकही मोठा फटका आलेला नाही. एक फलंदाज निश्चितच बाद केलेला आहे आणि मोठा फलंदाज बाद केलाय. आणि मंगेश धनावडे यांना चान्स घ्यायलाच लागेल, कारण इथे जर तुम्हाला 4 ओव्हरची मॅच म्हणजे 24 बॉल आहेत त्यातले तुम्हाला जास्तीत जास्त 7-8 बॉल खेळायला भेटतात. जेवढे रन बनवता येतील तेवढे बनवावे लागतील. आपण दुसऱ्या फेरीतले सामने प्रत्येकाला 4 षटकांचे असणारे. या दरम्यान पुन्हा एकदा अभंतर चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. 4 बॉल झालेत ना. 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतात. एक फलंदाज बाद करतात. आता मात्र टप्प्यावरती सवार आहे मंगेश. आता कसा षटकार आणि चौकारांची भाषा बोलतोय ते बघण्यासारखं असणार आहे. पहा फलंदाजाला नीटचा बॉल हेरताच येत नाही, कारण की तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे बॉल थोडासा थांबून येतोय आणि जे फिरकीचे जादूगर असतात निश्चितच ते फलंदाजाला जास्त अडचणीत आणताय सर आजच्या दिवसात जर बघितलं तर. पाऊस नसेल तर इथे तुम्ही 1 टू गो 9 धावा. इथे जर तुम्ही चांगल्या लेंथला बॉलिंग केली आणि कट केला बॉल थोडासा तर इझी नाही बॅटिंग करायला. आणि हायवेचा रोख उलटा आहे, विरुद्ध दिशेला आहे, राईट हिल. निश्चितच करतोय तो, परंतु आता मात्र जादूगरीचं काम करतायत ते म्हणजे आमचे पुंडलिक. मात्र आता हा डावखुरा फलंदाज मैदानात आहे सागर. अप्रतिम अप्रतिम यालाच म्हणतात क्वालिटी सर. अप्रतिम.
मॅच मध्ये पण अशाच प्रकारचं 8 धावांचं षटक टाकलं होतं. आताच्या मॅच मध्ये पण 9 धावा आणि एक फलंदाज बाद केलाय. अप्रतिम. वाजवा डीजे, एक गाणं वाजवा सर. एक तेज तर्रार गोलंदाज आहे साहेब. खूप चांगली गोलंदाजी, परंतु टप्प्यावरती सवार असला पाहिजे. रोहन स्टेजवर आहे. आखूड टप्प्याचा चेंडू जेमतेम खेळून काढलाय. स्लो बॉल आला, शेवटच्या क्षणाला बॅट टर्न केले आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. 12 धावा, 12 धावा. किती वेळ बाकी राहिले? 6ला संपेल. 4 तासात होतील का? फक्त वेळ घालू नका बस. त्याच्यानंतर मॅच कोणाची? यांची आहे ना, लुझर लुझर. ते ह्याच्यात बघ ना, लॉर्ड्स मध्ये. पुन्हा एकदा 30 तर्राट चेंडू, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. मंगेशला ज्या रिजन मध्ये चेंडू टाकतायत ते हेरून ठेवलेले आहे गोलंदाज अभिने. टप्पा सेम आहे, परंतु सर्वेचे सर्व चेंडू त्याने ज्या पद्धतीने टाकले आहेत त्या अंगावरचे चेंडू आहेत आणि थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ आहेत. या दरम्यान 2 धावा येत आहेत बॅटमधून. त्या मंगेशच्या धावसंख्या झाली ती 14. अजून 2 चेंडू शिल्लक. या षटकातील दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतले. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्क्वेअर लेगला चेंडू. आतापर्यंत विहान चेंडूच्या मागावरती आहे. चांगली फेकी, चांगला थ्रो, मस्त यार, क्वालिटी जबरदस्त. धावसंख्या 15. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. आता मात्र डावखुरा फलंदाज सागर मैदानात आहे. पाहूया मोठे फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. कॉल केला जातोय. 16 धावा वाईड. तेच तर्रार चेंडू होता, परंतु दिशा भडकलेला होता. हा चेंडू धावसंख्या 16 वरती येऊन थांबते. आता मात्र चेंडू जातोय. विहान कॅच घेईल का? निश्चितच कॅच घेतली असती तर बक्षिसांचा वर्षाव झाला असता. नजर बरोबर होती सर. आजच्या दिवसात रामदादा सर या खेळाडूने खूप प्रभावशाली क्षेत्ररक्षण केलेले आहे. फलंदाजी आलेली नाही, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. विहान दररोज ग्राउंड मध्ये असतो. सकाळी महेश बरोबर येतो दररोज खेळायला. त्याच्यामुळे तो फिल्डिंग, त्याचा एरिया तोच आहे. तोच किंवा इथे मिड ऑफला असतो. कॅच सुटली, कॅच पण पकडतो तो. आता कॅच सुटली आहे.
उंच होती थोडीशी. ह्याच गोष्टी शिकायला मिळतात या टुर्नामेंटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे ती 18-18, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 SPF इन्फ्रा. जर तुम्हाला स्पर्धेत राहायचं असेल आणि जिंकायचं असेल तर कमीत कमी 45 धावा स्कोअर बोर्डवर असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इथून पुढे कमीत कमी 2 ओव्हरमध्ये 27 रन तरी करावे लागतील. रामदादा, फ्युचर आहे हे युनायटेडचं. वेहॅन सारखे खेळाडू तुम्ही आत्तापासूनच बनवतायत, तर त्यांच्या ज्या कुमार अवस्थेत जेव्हा जातील तेव्हा निश्चितच त्यांचा खेळाकडचा जो दृष्टिकोन आहे आणि खेळ त्यांचा खूप बहरलेला असणार आहे. ही ताकद बनते. मगासपासून शॉर्ट ऑफ लेंथ ह्या खेळाडूला आतापर्यंत मी पाहतो 5 चेंडू तरी शॉर्ट ऑफ लेंथ आहे आणि त्याच प्रकारचा स्ट्रोक खेळलेला आहे. सिंगलच मी ते त्याने प्रभाकर आहे गोलंदाज. त्याचबरोबर आता बघेल तर विहान आहे, बरेच छोटे छोटे मंडळी ग्राउंडवर असतात. सकाळी शौर्य आहे, खूप जण आहेत. विहान असतो. तर हे लोक मोबाईल किंवा ते गेम किंवा TV कॉम्प्युटर ह्याच्यापेक्षा हे ग्राउंडवर येतात, हे खूप महत्त्वाचं आहे. नाही, त्यापेक्षा त्यांच्यापासून तुम्ही थोडंसं लांब ठेवलेलं आहे. त्यांना गरज आहे, परंतु जेवढी आहे गरज तेवढीच ते वापर करताना दिसत आहेत आणि त्याचं पूर्ण श्रेय तुम्हा सर्वांना जात आहे. मोबाईल आहे, परंतु गरजेच्या पेक्षा जास्त त्याचा यूज करणं शरीरासाठी घातक आहे. या दरम्यान निर्धाव चेंडू येते. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 19. पुन्हा एकदा हाय बॅकलिप चेंडू जातोय कुठे, तो पंचांचं डिक्लेरेशन येईल आमच्यापर्यंत. 1च धाव. बॉल बघायचा आहे, बॉल लाईनमन बॉल बघायचा आहे. धावसंख्या 20. फटका सुरेख होता आणि गोलंदाजी आतापर्यंत मी पाहतोय तर शॉर्ट ऑफ लेंथ वरती जास्त भरोसा ठेवत आहे गोलंदाज. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये खूप सारे गोलंदाज याचा वापर करत असतात. तर याच्यानंतरचा सामना आहे मराठा वॉरियर्स विरुद्ध RCS. तर दोन्ही संघाचे संघ मालक या इनिंग नंतर स्टेजवर यायचं आहे, हे करायला लागेल, टॉस उडवायचा आहे. तर तयारीत राहायचं आहे दोन्ही संघाचे संघ मालक. याचबरोबर सागर रनआउट झालेला आहे. सर, मागच्या सामन्यामध्ये पण असाच प्रकारचा रनआउट झालेला. आताही इम्पॉर्टन्स आपल्या विकेटची महत्त्वाची असते. तुमच्या विकेटची इम्पॉर्टन्स किती आहे ते स्वतःला समजायला पाहिजे. नवीन फलंदाज प्रमोद जयस्वाल नवीन फलंदाज आहे. प्रमोद जयस्वाल नवीन फलंदाज. धावसंख्या 20 वरती थांबलेली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती आहे मंगेशला आता प्रभाकर कोणत्या दिशेला चेंडू टाकणार आहेत ते पाहूया. ऑफ साईड किंवा लेग साईडचा दरम्यान कुठे चेंडू येतोय. खूपच बाहेर. 21. प्रभाकर हे माजी राज्यस्तरीय कबड्डी प्लेयर आहेत, खूप मोठे कबड्डी प्लेयर आहेत. क्रिकेट पण खेळतात, पण कबड्डी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी खेळलेलं आहे. सर, तुमच्याकडे खो खोचे स्टार आहेत, राज्यस्तरीय खेळलेले खेळाडू आहेत, तुमच्याकडे कबड्डीचे खेळाडू आहेत, तुमच्याकडे क्रिकेटचे खेळाडू. 1 धावेने धावसंख्या झाली आहे ती 22. म्हणजे प्रत्येक खेळामध्ये निपुण असे खेळाडू तुमच्याकडे बनलेले आहेत आणि आजही ते या क्रिकेटशी जुडलेले आहेत आणि या संघटनेशी जुडलेले आहेत. सर, त्याला कारणीभूत राणा जे आहेत त्यांच्यामुळे हे ग्राउंड आहे. त्यांनी पहिले ग्राउंड बनवताना इथे खूप खर्च केला आहे. 7 ते 8 लाख रुपये ग्राउंड बनवताना गेले. तिकडे जे मागे दिसतं तशा प्रकारचे इथे ढिगारे होते, ते सगळे JCB लावून लेवल करून माती टाकून हे सगळं ग्राउंड बनवलेलं. तेवढं सोपं नाही की हे, आणि मेंटेन गेले मला वाटतं 11-12 वर्ष हे ग्राउंड मेंटेन होते. खूप 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 सर्वांचे तुमचे राणाजी तर आहेतच, नो डाऊट, त्यांच्याबद्दल काही वादच नाही. परंतु तुम्हा सर्वांचा पण त्याच्यामध्ये बहुमूल्य मोठा वाटा आहे. पहा विहान, क्या बात आहे यार. विहान जबरदस्त, खूप सारी गोष्टी शिकवल्या सर तुम्ही विहानला बनवलंय. बॅकअप कसा असावा तर निश्चितच विहानने दाखवून दिलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24.
जे खेळाडू मैदानात खेळत आहे स्वतःला सांभाळून खेळायचं आहे प्लीज. आजूबाजूला कोणतं जनावर नसेल याची दक्षता घ्यायची आहे, कारण की थोडंसं गवत आहे आणि कोणालाही दुखापत होणार नाही याची निगा बाळगायची स्वतःची स्वतः. हम्म. हा. अप्रतिम फटका, सीमारेषेकडे चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात, झेल सुटतोय प्रभाकर साहेबांकडनं. पात्र दुसरा धाव घेण्यात हे दोन खेळाडू आहेत. धावसंख्या झाली आहे ती 26. शेवटचं षटक आहे. हा? 26 या धाव संख्येवर खेळतोय SPF सी चा इन्फ्रा. चार्ज. लांब उडी मारायची अजून. सी चा कोणाकडे चार्जर असेल तर आमच्या समालोचन मध्ये घेऊन यायचं प्लीज. आमचे स्कोररला हवे आहे प्लीज. सी चा कोणाकडे चार्जर आहे का? सी टाईप. तुषार घोरपडे यांनी जर षटकार मारला तर 500 रुपये प्रत्येक षटकाराला. तुषारला खूप खाली पाठवलं जाते, काय झालंय काय माहित, एवढा मोठा फलंदाज. अजित जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 28 धावा झालेल्या आहेत. प्रमोद स्ट्राईक वरती आहे, 2 धावा. आणि 28 28. हा 2 धरून 26 होते, 2 धावा. पुन्हा एकदा हाय बॅकलिफ, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दरम्यान. प्रभाकर जोपर्यंत फेकी करतील 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तर धावची तोंड परततोय प्रमोद आणि धावसंख्या 1 ने वाढते ते 29. चौथा फलंदाज बाद झाला धावचीच्या रूपात प्रमोद. नवीन फलंदाज आहे भानुशाली साहेब मैदानाच्या आतमध्ये उर्वरित चेंडू खेळण्यासाठी. मात्र आता स्ट्राईक वरती ज्याचा उल्लेख आमच्या रामदादांनी केलेला तोच खेळाडू मैदानात आहे. 500 रुपये लागू आहेत तुषारसाठी. ओ व्हॉट अ बॉल यार, काय जबरदस्त. असे बॉल आल्यावरती काय सिक्सर लागणार आहे सर, पण अशाच बॉलला सिक्सर मारण्याची जी मजा असते ना ती वेगळी असते. वाजवा डीजे. नाही तेच विचारलं. धावसंख्या आहे संघाची ती म्हणजे 29-30 धावांचं लक्ष असणार आहे. वाजवा डीजे वाजवा, मगाशी लावलेलं.
चार संघ आहेत, RCS वॉरियर्स आणि मराठा वॉरियर्स. जावेद शेख विरुद्ध राहुल ठाकूर अशी मॅच असणार आहे. राहुल निहाल ठाकूर विरुद्ध मणिभाई. तर हे दोन्ही पण सुपरस्टार आहेत. आणि एकीकडे आहे साऊथ चा हा सम्राट आमचे मणिभाई, दुसरीकडे आहे महाराष्ट्र की शान निहाल भाई. मिसेस उनका महाराष्ट्र नो डाउट USPL और यूनाइटेड. तर निहाल कदम साहेब आणि मणिभाई या दरम्यान USPL आमचे आणि रामदादा युनायटेड आले. यांच्या हस्ते- मणिभाईनी टॉस जिंकलाय. तो बैटिंग, तो बैटिंग करने के बाद कितना स्कोर बनाएंगे आप? हम लोग ज़्यादा नहीं 81 का स्कोर बनाएंगे, 80 प्लस. ज्यादा नाही. निहाल यांनी 80 रन बनवलं, तुम्हाला 81 बनवावे लागतील. बनवणार आम्ही बनवणार. ते 0च्या ऐवजी 80 बोलले ते चुकून. चालेल. आता 80 हे बनवणार आहेत, 81 निहाल बनवणार आहे. म्हणजे वाह. 161 रन बनतील आता. पहा हसत हसत चॅलेंज दिलेले आहे आणि हसत हसत चॅलेंज स्वीकारलेले आहे. 30 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे नवीन फलंदाज आहे श्लोक आणि प्रवीण, दोन फलंदाज सलामवीर. सी टाईप कोणाकडे आहे का बघा ना प्लीज प्लीज. आरुष आमचे महेंद्र शिंदे सर यष्ट्यांच्या मागे जबरदस्त यष्टरक्षण करताना पाहायला मिळतात. खूप जबरदस्त असे खेळाडू आहेत. आता मात्र प्रवीणला कसं रोखतायत यासाठी काय रणनीती असणार आहे? कर्नल साहेब गोलंदाजीसाठी पहिलं षटक संघ मालक आणि आता पहिला चेंडू खेळण्यासाठी प्रवीण सारखा एक तगडा खेळाडू आहे. कसा 24 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष असणार आहे. आणि पाहूया हे लक्ष किती षटकांमध्ये आणि हे लक्ष कसं रोखण्यासाठी आमने सामने हे दोन संघ. प्रवीण आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये पण चांगली फलंदाजी उपयुक्त अशी खेळ पाहायला मिळते. एक दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याच दर्जेदार खेळाडूला आणखीन एक दर्जेदार गोलंदाज महेश खेरणार साहेब. जास्त वेळ घ्यायचा नाही, सामन्याला सुरुवात करायची आहे प्लीज. पहिला चेंडू महेश खेरणार. पहिला चेंडू परंतु यष्ट्यांच्या मागे जबरदस्त भिंत. वाईडने सुरुवात होते सर. निहाल कुणाल सीपिन नाही का रे? सीपिन गाडीत कोणा गाडीमध्ये चार्जर आहे का सीपिनचा? द्या ना, पिन पाहिजे फक्त थोडा वेळ. बऱ्याच जणांच्या गाड्या आहेत असणार. काय जबरदस्त आणि फ्लॅट 6 केलेला आहे. अप्रतिम अप्रतिम फटका. आणि ही खासियत आहे प्रवीणची. प्रवीण खूप जबरदस्त खेळाडू आहे. आजच्या या युनायटेडच्या संघामध्ये एक मोठं नाव म्हणून उभरून येतोय. प्रवीण अप्रतिम खेळाने आपल्या संघाच्या खेळाडूंची मनं जिंकतो. तो प्रवीण मैदानात फलंदाजी करतोय. तिसरा चेंडू अवांतर सर. 3 चेंडू आणि 8 धावा झालेले आहेत, म्हणजे एकच झालंय. ज्यांना मॅन ऑफ द मॅच टी शर्ट मिळाले ते घालून खेळतील. ज्यांना मिळाले त्यांनी टी शर्ट घालून, कंपल्सरी टी शर्ट घालून खेळायचं आहे.
नवीन फलंदाज महेश. सर महेश बद्दल काय म्हणाल? खूप दर्जेदार खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी पाहिली मी. नो प्लस वन अशा 2 धावा येतील. धाव संख्या 10. फ्री हिट असणार ती वेगळी. वाजवा डीजे. सुरेखा पटले, परंतु आता महेशने वाट लावली आहे इकडे. येणारा युनायटेडचं भविष्य आहे. जिथपर्यंत आपण टीम आणून ठेवली इथून ते पुढे घेऊन जाणार आहेत. सर असेच खेळाडू आहेत आपल्याकडे, कारण की एवढी संघटना मोठी आहेत आणि या दरम्यान चांगले चांगले खेळाडू मैदानात तुम्ही सातत्याने सराव करता. पुन्हा एकदा महेश ऑन साइड आणि ऑफ साइडला खूप चांगला खेळताना दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळाला होता. सिंगल डबल वरती पण जास्त भरोसा ठेवतात महेश. आणि आता बघा भुर्दंड संधीचं सोनं तिसऱ्या धावांवरती खेळताना दिसत आहेत महेश. धावसंख्या झाली आहे ती 20 ना. पहिला षटक सुरू आहे. अजूनही किती बॉल? फक्त 30 धावांचं लक्ष. 10 धावांची गरज आहे सर. एकतर्फी सामना. हा 20 झालेले आहेत. आणि श्लोक एकच धाव मिळणार आहे. फटका सुरेख होता श्लोक, परंतु थोडस जे डिक्लेरेशन आहे तिथे एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या 21. 1 to go असणार आहे शेवटचा चेंडू. तर याच्यानंतर लगेच मराठा वॉरियरनी फिल्डिंग लावून घ्यायचे आहे आणि आरसीएसने आमचे फलंदाज पाठवायचे आहेत. त्वरित रेडी राहायचं आहे. बाईच्या रूपात एक धाव. धाव संख्या 22. आता मात्र 8 धावांची गरज फक्त. 3 षटकामध्ये 8 धावा. 18 चेंडू 8 धावा. जरी खैरनार साहेबांची टीम जरी हरली तरी त्यांना परत एकदा चान्स आहे स्पर्धेत राहायचा. जरी खैरनार साहेब टीम हरली तरी परत अजून चान्स असणार आहे त्यांना, कारण त्यांनी पहिली मॅच जिंकली होती त्यामुळे ते स्पर्धेत राहणार आहेत. सर सकाळच्या सत्रात तुम्ही शशांक बद्दल खूप साऱ्या गोष्टी बोलल्या होत्या. तो शशांक गोलंदाजीसाठी येतोय आणि चांगला खेळाडू आहे. बघूया आता मग. शशांक जर गोलंदाजी आहे, महेशनी जर खैरनार साहेबांना मोठा 6 मारलाय, शशांकला पण तो 6 मारतोय का आणि ही मॅच जिंकून देतोय का? कोण सरस आहे ते दिसून येईल, शशांक का महेश. आणि हेच पाहण्यासाठी इथे आपण क्रिकेट प्रेमी इथे या स्पर्धेकडे वळलोय. अरे क्या बात आहे. 6. परंतु तिथे प्रयत्न जर असता, क्षेत्ररक्षक असता तर वेगळा निर्णय असता. क्षेत्ररक्षक तुम्ही लावू शकता ना, बॉल टाकायच्या अगोदर तुम्ही लावू शकता. महेशने दाखवून दिले की मी सरस आहे. शशांक एक धाव झाली आणि मला वाटतं दुसरी पण नक्कीच होईल. यस, याचबरोबर स्वस्तिक महाराजा